दुष्काळ जर शेतकऱ्यावर पडत असेल तर अधिकारी कर्मचाऱ्यावर नेत्यावर सुद्धा दुष्काळ पडला पाहिजे। शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांचा सरकारवरती प्रहार, कर्जमाफीसह पीक विम्यासाठी बच्चू कडू सरकारला भिडला। सत्तेत असणं म्हणजे मान खाली घालून वागणं नाही। कोणी नाराज झालं तर त्याची मला पर्वा नाही, कारण शेतकरी मरत आहे। शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू असा थेट प्रहार बच्चू कडू यांनी केला। आज विधानसभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, पाण्याखाली शेती गेली आणि आज आपण पाहतोय की पीक विम्याचे पैसे अजूनही भेटले नाहीत। ते पैसे तातडीनं भेटणं गरजेचं आहे। पीक विम्याचे पैसे 15 दिवसात जमा करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला। वाटलं तर आमदारांचे पगार देऊ नका, मात्र शेतकऱ्याला पीक विम्याचे हेक्टरी 25,000 रुपये द्या। वाटलं तर या अधिकाऱ्यांनाही पगार देऊ नका, काय गरज आहे त्यांना पगाराची? जर शेतकरी दुष्काळाची झळ सोसत असेल तर अधिकाऱ्यांना नेत्यांना देखील ती झळ काय असते ते कळालं पाहिजे। सरकारमध्ये आहोत याचा अर्थ सरकारवरती बोलायचं नाही का, असा सवाल देखील बच्चू कडू यांनी उपस्थित केला। प्रत्येक कामासाठी सरकारकडे निधी असतो, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे निधी नाही का, असा आक्रमक सवाल देखील बच्चू कडू यांनी सरकारला विचारला। याबाबत तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा।